हॅलो हाय. तर मी आता LA मध्ये आहे. लॉस एंजलिसच्या सांता मोनिका भागामध्ये मी आहे. आणि इथे मला एक म्हणजे ही गोष्ट मला सगळीकडे बऱ्याचदा दिसलेली आहे, अनुभवलेली मी आहे. पण इथे लिटरली असे लोक स्टूल्स वगैरे असे घेऊन तिथे ठेल्यासारखं असं मांडून बसलेले आहेत आणि मोठे मोठे स्पीकर लावलेले आहेत त्यांनी. आणि ते लोक माईकवरती म्हणजे जीसस क्राइस्टबद्दल खूप असं भरभरून बोलतात आणि त्याच्या नावावरती चॅरिटीसाठी लोकांना बोलवून हे करतात, म्हणजे एनकरेज करतात की त्यांनी चॅरिटी करावी. आणि खूप सारं असं जीसस क्राइस्टबद्दल ते बोलतात, प्रेज करतात म्हणजे त्याच्याबद्दल. तर असे बरेचसे लोक मी बघितले ॲज म्हणजे त्यांचे ब्रेड बटरसाठी ते हे काम करतात असं वाटलं की बीचवर इतकी गर्दी जमलेली आहे आणि त्यांना बोलवून हे असं सगळं अट्रॅक्ट करायचं माईकवर बोलल्यामुळे. आणि त्यातलं कोण ना कोणतरी चॅरिटी करतं. तर चॅरिटी करण्याबद्दल किंवा जीसस क्राइस्टला मानण्याबद्दल माझं काहीच म्हणजे मत नाही आणि मी देऊ पण इच्छित नाही माझं मत. पण मला एक जस्ट प्रश्न पडला आणि मला कुणालाही त्यातल्या भावना कुणाच्याही मला दुखवायच्या नाहीयेत. आणि अर्थात हिंदूंच्या भावना दुखावताना तर लोक विचार करतच नाहीत, म्हणजे कारण हिंदूंना भावनाच नसतात समहाव. पण मला हा एक प्रश्न पडलेला आहे की दादर स्टेशन असू दे, अनेक लोक पकडली जातात हे असं वाटून लोकांना पॅसिव्हली धर्मांतरण करण्यासाठी वगैरे. सारखं जीसस क्राइस्ट जिथे जावं तिथे ते असे पॅम्पलेट्स वाचून त्याच्याबद्दल एक असं मार्केटिंग काहीतरी करत असतात. तर मला हे नेहमी प्रश्न पडलेला आहे हा की हे जीसस क्राइस्ट हे काही म्हणजे एखादं प्रॉडक्ट वगैरे आहे का किंवा सर्व्हिस वगैरे आहे का त्यांना त्यांच्या देवावरती जे काही त्यांचा देव त्याला जे मानतात तर त्यांच्यावर त्यांना विश्वास नाही का? त्यांना ते काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वाटतं का की ज्याचं सतत मार्केटिंग करायची त्यांना गरज वाटते? म्हणजे ही एक गोष्ट मला इतकी विचित्र वाटते की तुम्ही तुमच्या देवाचं काय मार्केटिंग करता का लिटरली. म्हणजे ही हास्यास्पद वाटते मला गोष्ट आणि त्याची कोणीतरी दखल घ्यावी असं मला वाटतं नक्कीच. सो या आत्ता पुरतं बाय. ही एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची होती म्हणून मी बोलले.